आजचा अभंग आहे. आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी, मग त्या कैची आडकाठी, विधी निषेधाची भेटी. नाचरवे धर्म न करवे विधिकर्म, तुका म्हणे ते गाढव, घेती मनासवे धाव. याचा अर्थ आहे, जगामध्ये असे काही मनुष्य आहेत की जे अगोदरच आळशी असतात आणि त्याला गुरु देखील असे मिळतात की त्या गुरुचा उपदेश देखील त्याला आळशी बनवण्यासाठी आणखी मदत करतात. मग त्याला विधिनिषेध याचे पालन करण्यास कसे भेटणार? त्यामुळे त्याला नेहमीच असे वाटते की धर्माचरण करू नये आणि विधिनिषेधाचे कर्म देखील करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, असे मनुष्य देहाला येऊन देखील गाढवच असतात, कारण त्यांची वर्तणूक गाढवाप्रमाणे असते, कारण ते त्यांच्या मनानुसार हवी तशी धाव घेतात. कलियुगामध्ये शुद्ध हरिभक्ती करण्यास लोक आळशीपणा करतात आणि खऱ्या हरिभक्तीपासून परावृत्त करणारे तसे आळशी गुरुही त्यांना भेटतात. त्यांना धर्माचे विधिनिषेध पाळण्याची काही गरज वाटत नाही. अशा व्यक्ती केवळ देहात्मबुद्धीमध्ये राहून केवळ पशुवत जीवन जगत असतात. याबद्दल हरिभक्तांना खूप दुःख होते. अशा व्यक्तीचे जीवन स्वच्छंदी म्हणजे मनाप्रमाणे वागणारे असते. या संबंधात श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे, यस्यस्ति भक्तिर्भगवती अकिंचन, सर्वै गुणैस्तत्र समासते सूरः, हरौ भक्तस्य कुतो महद्गुणा, मनोरथेन धावतो आसतो बही. अर्थात भगवान वासुदेवांविषयी अनन्य भक्ती विकसित झालेल्या भक्ताच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्व देवता आणि त्यांचे धर्म, ज्ञान, त्याग इत्यादी दैवी गुण प्रकट होतात. याउलट अभक्तांमध्ये एकही चांगला गुण नसतो, कारण तो मानसिक तर्कवितर्क यांच्या प्रभावाखाली असतो, अर्थात मनाच्या मागे लागतो. जय हरी विठ्ठल.